नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत या अंतर्गत आपण मोबाईलवर अर्ज कसा भरावा त्याची A to Z प्रक्रिया या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण किती जिल्ह्यात अर्ज करू शकतात किंवा किती गावांसाठी अर्ज करू शकतात, किती नगरपालिका किंवा नगरपंचायतीसाठी अर्ज करू शकतात ते देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे बघा। कोणत्याच YouTube चॅनलवर आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून या पदाची संबंधित सर्व अपडेट्स आपल्याला सगळ्यात अगोदर मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, योजना दूत या पदाची वेबसाईट मी आता ओपन केलेली आहे। आपण वेबसाईटचा इंटरफेस पाहू शकतात। आता मित्रांनो, या अंतर्गत नोंदणी या बटनावर क्लिक करा व त्यानंतर नोंदणीनंतर यूथ या बटनावर आपण क्लिक करावे। यानंतर उमेदवाराची नोंदणी या अंतर्गत आलेल्या आपण सगळ्या सूचना वाचू शकतात। येथे सूचना वाचल्यानंतर ॲक्सेप्ट द कन्सेंट या बटनावर क्लिक करा व आपण आपला आधार कार्ड हा नोंदवायचा आहे। मित्रांनो, यानंतर आपण जे आधार कार्ड टाकलेले आहे त्याला आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे। तर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा व नंतर गेट OTP या बटनावर क्लिक करा। आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला OTP हा आपल्याला इथे नोंदवायचा आहे। मित्रांनो, इथे आधार कार्डशी संबंधित जो संलग्न मोबाईल आपण केलेला आहे त्याच मोबाईल नंबरवर OTP हा येणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचे आहे। यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली या प्रकारचा मेसेज आलेला आहे। यानंतर उमेदवाराची नोंदणी अंतर्गत जेवढ्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण व्यवस्थित वाचा। खाली आपले आधारवर असलेले नाव हे ऑटोमॅटिक तेथे आलेले आहे। त्यानंतर आपण आपला 2 ठिकाणी ईमेल ID हा नोंदवायचा आहे। ईमेल ID नोंदवताना आपण मित्रांनो, जो ईमेल ID आपल्या सद्यस्थितीत चालू असेल असा ईमेल ID येथे नोंदवा, जेणेकरून भविष्यात होणारे सगळे पत्रव्यवहार किंवा पासवर्ड रिसेट करण्याची गरज ही आपल्याला या ईमेल ID द्वारे होणार आहे। यानंतर आपण आपला ईमेल ID हा नोंदवायचा आहे। ईमेल ID नोंदवताना तो व्यवस्थित नोंदवा, कारण भविष्यातील सगळ्या प्रकारचे पत्रव्यवहार व लॉग इन हे याच ईमेल ID ने होणार आहे, म्हणून ईमेल ID आपण सावधानतेने टाकायचा आहे। त्यानंतर आपण आपली कास्ट निवडायची आहे, आपला व्हॉट्सअप नंबर निवडायचा आहे। यानंतर आपले गाव व आपला तालुका हा सिलेक्ट करायचा आहे। यानंतर आपण दिलेल्या ड्रॉपबॉक्समधून आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे। त्यानंतर आपल्या गावाला किंवा शहराला लागू असलेला पिनकोड इथे निवडायचा आहे। पुढील कॉलममध्ये डू यू हॅव अ स्मार्टफोन, आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर आपण यस म्हणा, कारण या योजनेसाठी स्मार्टफोन हा आवश्यक आहे। यानंतर आपले एज्युकेशन बॅचलर असेल तर बॅचलर किंवा PG असेल तर त्या टिक बॉक्सला आपण टिक करायचे आहे। पुढे कन्सेंट या बटनावर क्लिक करायचे आहे व मित्रांनो, खाली असलेल्या टॅबमध्ये जाऊन आपण टिक। यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करा। नंतर पुढील प्रमाणे मेसेज येईल, वेलकम रजिस्ट्रेशन सक्सेसफुल। आता आपले रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झाले आहे। मित्रांनो, कंप्लीट प्रोफाईल या टॅबवर आता आपण क्लिक करूया। यानंतर कंप्लीट प्रोफाईलमध्ये आपले संपूर्ण नाव, आधार कार्डवर जे नाव आहे ते आलेले आहे। त्यानंतर आपला ईमेल ID, आपले कास्ट, आपला फोन नंबर, आपला व्हॉट्सअप नंबर, आपले एज्युकेशन हे आपण पुन्हा एकदा चेक करा। यानंतर मित्रांनो, खाली एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट आपल्याला आता अपलोड करायचे आहे। ते आता मी माझ्या गॅलरीमधून अपलोड करत आहे। मित्रांनो, यानंतर आपले एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे। 2 ते 3 सेकंदानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल। यानंतर आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी कोणी मदत केली त्यांचे आपण इथे निवड करायची आहे। मित्रांनो, हा कॉलम खूप महत्त्वाचा आहे। सिलेक्ट डिस्ट्रिक्ट व्हेअर यू वॉन्ट टू अप्लाय अ जॉब। मित्रांनो, येथे आपल्याला असा जिल्हा निवडायचा आहे की जेथे आपली जॉब करायची इच्छा असू शकते। तो हा आपला स्वतःचा जिल्हा देखील असू शकतो किंवा आपण इतर जिल्ह्यात देखील अप्लाय करू शकतात। मित्रांनो, वन्स यू सिलेक्ट यू विल नॉट बी चेंज। मित्रांनो, जर आपण आपला जिल्हा किंवा इतर जिल्हा जर एकदा निवडला तर आपण सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये चेंज करू शकत नाही। म्हणून कोणत्या जिल्ह्यात आपल्याला काम करायचे आहे याचा विचार करा व व्यवस्थित जिल्हा आपण इथे निवडायचा आहे। यानंतर मी जिल्ह्याची निवड करत आहे। दिलेल्या ड्रॉपबॉक्समधील आपल्याला जो जिल्हा लागू असेल तो जिल्हा येथे आपण निवडायचा आहे। यानंतर आपली शैक्षणिक पात्रता येथे नोंदवायची आहे। आपल्या युनिव्हर्सिटी आपण कधी पास झाला, आपल्याला किती पर्सेंटेज आहे व आपले मार्कशीट येथे अपलोड करायचे आहे। यानंतर आपल्याला अपडेट सक्सेसफुली या प्रकारचा मेसेज येईल व पुढील प्रकारची विंडो ही ओपन होणार आहे। यानंतर इथे 4 टॅब ओपन झालेले आहेत, प्रोफाईल, मॅचिंग जॉब्स, ॲप्लिकेशन व कॉन्ट्रॅक्ट। तर येथे आपण प्रोफाईल टॅबमध्ये क्लिक करून आपली सगळी जे माहिती आतापर्यंत आपण भरलेली आहे ती सगळी माहिती येथे चेक करू शकतात। यानंतर मित्रांनो, आता आपण मॅचिंग जॉब्स या टॅबला ओपन करूया। यानंतर मित्रांनो, मॅचिंग जॉब्स या बटनावर क्लिक करा व लोकेशन टाईप आपल्याला ज्या भागात काम करायचे आहे तो भाग आपण निवडा। मी अर्बन भाग निवडत आहे।
यानंतर माझा जिल्हा तिथे बाय डिफॉल्ट आलेला आहे व नगरपंचायत आता मी सिलेक्ट करत आहे। तर मित्रांनो, ज्या नगरपंचायतीमध्ये आपली इच्छा असेल किंवा महानगरपालिकेमध्ये इच्छा असेल त्याला क्लिक करून आपण सर्च करा व बघा मित्रांनो, खाली आलेलं आहे ॲप्लाय या बटनावर आता क्लिक करायचे आहे। तर वरती आपल्याला मेसेज येईल ॲप्लाय टू जॉब सक्सेसफुली। या नगरपंचायतीमध्ये आपला विचार केला जाणार आहे। परत मी दुसरी नगरपंचायत किंवा महानगरपालिका निवडत आहे माझ्या जिल्ह्याअंतर्गत व तेथे देखील आपण ॲप्लाय करायचे आहे। आता माझी दुसरी नगरपंचायत किंवा महानगरपालिका ॲप्लाय झालेली आहे। आता मित्रांनो, आपण पाहू शकतात की मी याप्रमाणे 3 माझ्या जिल्ह्यातील 2 नगरपंचायती व 1 महानगरपालिका मी निवडलेली आहे। मित्रांनो, माझ्या जिल्ह्यातील 3 नगरपंचायती निवडल्यानंतर मी 4थी नगरपंचायत ॲप्लाय करण्यासाठी प्रयत्न केला तर मला पुढील प्रमाणे मेसेज आला, यू कॅनॉट ॲप्लाय फॉर मोर दॅन 3 जॉब्स। म्हणजे जास्तीत जास्त आपण 3 ठिकाणी आपल्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज करू शकतात। मित्रांनो, येथे आपण लक्षात घ्या की काही उमेदवार हे फक्त एकच अर्ज करत आहे, तर आपण आपली संधी किंवा आपला चान्स वाढवण्यासाठी जास्तीत जास्त 3 ठिकाणी ॲप्लाय करू शकतात, हे देखील आपण लक्षात घ्या। मित्रांनो, आपण निवडलेल्या गावात आपल्याला काही बदल करायचा असेल किंवा चुकून गाव निवडले गेले असेल तर आपण दिलेल्या गुणाकाराच्या फुलीवर क्लिक करा व विड्रॉल ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करून यस या बटनावर क्लिक करा। आपले ॲप्लिकेशन ते कमी होणार आहे, तो अर्ज आपला बाद होणार आहे व आपण पुन्हा ही प्रक्रिया करून जे गाव आपल्याला हवे असेल ते गाव आपण पुन्हा निवडू शकतात। मित्रांनो, आपल्याला लागू असलेले 3 गावं निवडल्यानंतर आपण कॉन्ट्रॅक्ट या टॅबमध्ये आपले स्टेटस चेक करू शकतात व आपला अर्ज जर स्वीकारला असेल तर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट या टॅबमध्ये माहिती उपलब्ध होणार आहे। सद्यस्थितीत ती माहिती माझ्या टॅबमध्ये उपलब्ध नाही, कारण माझ्या अर्जावर हे जिल्हा रोजगार कार्यालय हे विचार करेल, माझे डॉक्युमेंट बघेल, नंतर मला त्या टॅबमध्ये काहीतरी स्टेटस मला दिसणार आहे। मित्रांनो, अर्ज करतेवेळी सुरुवातीला प्रोफाईल टॅबमध्ये आपला जिल्हा हा आपण व्यवस्थित निवडा। ज्या जिल्ह्यात आपल्याला काम करायचे आहे तो जिल्हा एकदा निवडल्यानंतर आपल्याला पुढची सगळी गावं किंवा पुढची प्रोसिजर या जिल्ह्यावर डिपेंड राहणार आहे, म्हणून आपण जिल्हा हा काळजीपूर्वक निवडायचा आहे। पुढचा पॉईंट पाहूया, शहरी भागातील 3 ठिकाणी ॲप्लाय करू शकतात। आपण शहरी भागातील 1 महानगरपालिका किंवा 2 नगरपंचायता किंवा 3 नगरपालिका या देखील निवडू शकतात। ग्रामीण भागातील आपल्याला ॲप्लाय करायचे असेल तर तालुक्यातील किंवा आपल्या तालुक्यातील 3 गावांसाठी देखील आपण ॲप्लाय करू शकतात। मित्रांनो, आपण 3 गावं निवडली आहेत व आपल्याला वाटले की मला चेंज करायचं असेल तर आपण गुणाकाराच्या फुलीच्या म्हणजेच क्रॉस या चिन्हावर क्लिक करून निवडलेली गावे ही कॅन्सल करू शकतात व पुन्हा 3 गावे ही दुसरी निवडू शकतात। मित्रांनो, येथे आपण आपला ईमेल ID हा काळजीपूर्वक नोंदवायचा आहे, कारण या पुढचे सगळे व्यवहार हे त्याच ईमेल IDवर होणार आहेत। मित्रांनो, येथे एक पॉईंट लक्षात घ्या की गाव निवडताना आपल्या मानधनाचा देखील विचार करा, कारण आपल्याला भविष्यात परवडेल असेच ठिकाण निवडा। आपण नोकरीचा विचार करून कोणत्याही ठिकाण निवडणार व नंतर आपल्याला त्रास होईल व आपल्याला जॉब सोडावा लागेल असा विचार करून गाव हे निवडू नका। जे आपल्याला सोयीस्कर होईल, आपल्याला जवळ पडेल व आपल्याला काहीतरी आर्थिक लाभ होईल असेच गाव आपण निवडायचे आहे। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची अपडेट असेल तर ती अपडेट आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।